हा सुरू करावा. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. श्रीकांत यांचा आखूड टप्प्याचा चेंडू उलट्या हाताने फटकार मारण्याचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू वाईड दिलेला आहे. वाईटने खातं उघडलेलं आहे. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू वाईड पुन्हा. यावेळी मात्र खराब चेंडू पुन्हा एकदा आणि सुंदर असा फटकार. 4 धावांकरता पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. आजच्या या सामन्याचे पंच अभिनव सर यांनी याला चौकार घोषित केलेला आहे. या चौकाराच्या मदतीने फळ्यावरती धावा झालेल्या आहे. 6 धावा. श्रीकांतचा पुन्हा एकदा उलट्या हाताने मारलेला फटका. हा सुद्धा चेंडू जातोय गलीच्या दिशेने. 4 धावा. 10 धावा फळ्यावरती आलेल्या आहे. पुन्हा एकदा वाईड दिलेला आहे. बरंचसं महागडं षटक या ठिकाणी श्रीकांत यांचं. इरफान अली आणि जालिंदर सिंग आघाडी करता फलंदाजी करता आलेले. जालंधर सिंग यांनी 3 चेंडूमध्ये तडाखेबाज अशा 8 धावा एकत्रित केल्या. 11 धावा फळ्यावरती आलेल्या आहे. यावेळी मात्र फळी आणि चेंडूचा सुंदर असा संपर्क झाला. चेंडू जातोय पॉइंट आणि गलीच्या मधून 4 धावांकरता. पुन्हा या ठिकाणी 15 धावा. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतोय फलंदाज. 15 धावा फळ्यावरती आलेल्या. यावेळी मात्र संपर्क झाला फळी आणि चेंडूचा. बराच वेळ चेंडू हवेत होता मात्र चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. जोवर क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय आणि गोलंदाजाकडे हा चेंडू येतो. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा एकत्रित केल्या. धावांचा पाऊस पाडलेला अक्षरशः माहिती आहे. रिंगणाचं बंधन आहे या ठिकाणी. 17 धावा फळ्यावरती आलेल्या. पहिलं षटक या ठिकाणी प्रगतीवर असताना पहिल्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. जालंधर सिंग पुन्हा एकदा. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा पुन्हा एकदा चौकार असल्याचा आणि 21 धावा फळ्यावरती लागलेला. 1 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि जालंधर सिंग यांनी 6 चेंडूमध्ये 18 धावा 4 चौकाराच्या मदतीने एकत्रित केलेल्या आहे.
अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, त्याहीपेक्षा सुंदरसा प्रहार, मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा. निश्चितच धाव मिळणार नाही. राजू पंचलानी फलंदाजी करता आलेले. यावेळी मात्र पंचांनी वाईट दिलेला आहे. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा हा चेंडू. आजच्या या सामन्याचे पंच राहुल सर यांनी याला वाईट दिलेला आहे. माफ करा, अभिनव सरांनी वाईट दिलेला आहे. यावेळी मात्र संपर्क झाला फळी आणि चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण, प्रशंसा करावी लागेल या क्षेत्ररक्षणाची. निश्चितच आपल्या संघाकरता 2 धावा वाचवल्या. दोघांच्या सहकार्याने अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला. मोठा फटकार मारलेला होता. संपर्क सुद्धा व्यवस्थित झालेला होता. आणि आता कुठे या ठिकाणी राजू पंचलानी स्वतःचं खातं उघडलं. राजू पंचलानी गोलंदाजी करताना 3 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिल्या. इरफान यांनी खातं उघडलेलं आहे. या ठिकाणी फलंदाज निघालेला होता, त्यामुळे पंचांनी कुठलाही अतिरिक्त विषय नव्हता या ठिकाणी. त्यांना माहिती आहे फलंदाज चाललेला आहे, अशा ठिकाणी विनाकारण बाद देणं योग्य नाही, कारण स्पोर्टमॅन स्पिरिटने अतिशय सुंदर. थोडा या ठिकाणी व्यत्यय येतो आहे सामन्यात. करण मेटांगडे आलेले. बॅटची कडाकी, चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या मागे. 1 धाव निश्चितच प्राप्त करेल. जालंधर सिंग इज किंग. 6 चेंडू 18 धावा 4 चौकाराच्या मदतीने 25 धावा. दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतो राजू. उलटा हाताने मारलेला फटकार, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. 2 षटक 1 गडी बाद, 29 धावा फळ्यावरती. काटोल चषक 2025 तालुका क्रीडा संकुल काटोल येथे संपन्न. प्रथम पारितोषिक 55,555 रुपये तर्फे काटोल चषक कमिटी. द्वितीय पारितोषिक 33,333 रुपये सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर व सन्मान्य श्री नमाजी अली. त्याचबरोबर सन्मान्य श्री रवीजी असरेट यांच्यातर्फे. मालिकावीर 5,000 रुपये रोख पारितोषिक सन्मान्य श्री तन्मयभाऊ घोडे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजाला 3,000 रुपये रोख पारितोषिक सन्मान्य श्री किशोरभाऊ गाडवे यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजाला 3,000 रुपये रोख सन्मान्य श्री राजूभाऊ सरडे यांच्याकडून. संपूर्ण चषक या ठिकाणी पुरवण्यात आलेले आहे. त्याकरता रक्कम खर्ची करण्यात आलेली आहे. 3,000 रुपये सन्मान्य श्री अजयभाऊ बागडे, अंकलजी उईके, रॉयल पेंट्स काटोल यांच्याकडून. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू जर आमच्याकडे पाठवले तर कुठली तांत्रिक अडचण येणार नाही. दोन्ही संघांना विनंती आहे, दोन्ही संघांनी आपापले अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे पाठवावे. दोनही पंचांना विनंती आहे, सन्माननीय अभिनव सर आणि सन्माननीय
राहुल सर, हा सामना जेवढ्या वेगाने घेता येईल तेवढ्या वेगाने घ्या. बॅटची गडाचे चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या मागे जातोय. पहिल्या स्लिपमध्ये या ठिकाणी निश्चितच एक धाव प्राप्त होईल. 30 धावा फळ्यावरती आलेल्या. तिसरं षटक प्रगतीवर आलेलं आहे आणि धाकड फलंदाज दोन्ही जालिंदर आणि करण. जालिंदर यांनी केवळ 7 चेंडूचा सामना केला आणि 22 धावा फळ्यावरती लागलेला आहे. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र संपर्क होऊ शकला नाही. आणि या सामन्याचा आनंद घेण्याकरता आपल्या क्रीडांगणाच्या वरून बगडे आलेले आहेत हा सामना पाहण्यासाठी. आनंद घेत आहेत. कॅमेरामॅननी कृपया त्यांना आपल्या योगायोगाने आवाज पण पक्ष्यांचा येतोय डीजे मध्ये. यावेळी मात्र संपर्क झाला. चेंडू हवेत आणि सुंदर झेल स्क्वेअर लेगला. सुंदर झेल टिपलेला. दुसरा झटका बॉक्सर कॉर्प्स यांना. नवीन आलेला फलंदाज पंकज चन्ने आणि करण मेटांगडे ही मधल्या फळीतील फलंदाजांची जोडी बघावं लागेल. आपल्या संघाला कुठवर घेऊन जातात. आघाडीच्या फलंदाजांनी छोटी मात्र तडाखीबंद अशी फलंदाजी करीत आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणलेलं. केवळ तिसरं षटक प्रगतीवर आहे. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू प्रज्वल यांचा. प्रशंसा करतात क्षेत्ररक्षक त्यांचे संपूर्ण संघ त्यांचा. अचूक टप्प्यावरती पायात सोडलेला चेंडू त्याला खोदून काढला आणि चेंडू जातो लॉंग ऑफला एक धाव निश्चितच प्राप्त होईल. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू होता आणि दोन्ही फलंदाजांनी आता या ठिकाणी करण आणि पंकज यांनी स्वतःचं खातं उघडलेलं आहे. प्रज्वल सुंदर गोलंदाजी करतोय. त्याआधी राजू यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 8 धावा देत एका फलंदाजाला बाद केलेलं होतं. आता बघावं लागेल या ठिकाणी. अतिशय सुंदर षटक हाताळलं या छोटा पॅकेट बडा धमाका या खेळाडू प्रज्वल नावाच्या गोलंदाजांनी. केवळ 2 धावा दिल्या आणि एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलेलं. या ठिकाणी अक्षरशः ब्रेक लावलेला आहे धावांना असं म्हणावयास हरकत नाही. 3 षटकाचा खेळ पूर्ण, 31 धावा, 2 गडी बाद. 3 षटकाचा खेळ पूर्ण, 31 धावा, 2 गडी बाद.
तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपल्याकडे अल्ट्रा एज रिव्ह्यू नाही आहे, फक्त त्याच्यात हां हां पंच कमिटी या निर्णयाकडे जाताना बघतायत की कशा प्रकारचा हा चेंडू आणि फळीचा संपर्क हाताळला नाही हाताळला याची दाद मागितली होती आणि या दादचं समाधान करण्याचा प्रयत्न करतायत आयोजक मंडळी. अंपायर डिसिजन या ठिकाणी बाद आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय. चौथा षटक प्रगतीवर 3 गडी बाद. चौथा षटक प्रगतीवर अचूक टप्प्यावर सोडलेला हर्षल याचा हा चेंडू. सन्मान केला या चेंडूचा सौरभ यांनी, मात्र एक धाव घेण्यापासून थांबू शकणार नाही त्यांना. हर्षल यांनी केवळ 2 चेंडू आतापर्यंत सोडलेले, 1 धाव खर्ची केली आणि एका बहुमूल्य फलंदाजाला तंबू. पुन्हा एकदा सन्मान केला या चेंडूचा. हलकासा, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही या क्षेत्रामध्ये आणि 1 धाव निश्चितच प्राप्त केली. आणि संयमाने खेळतायत. बघितलं आहे की आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेले आहे, महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहे. त्यानंतर मात्र आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतात हे दोन्ही फलंदाज. हर्षल मात्र आता सुंदर गोलंदाजी करतोय. सौरभ आणि करण पुन्हा एकदा अगदी बुळा सोडलेला चेंडू त्याला खेळून काढला. हलक्या हाताने मिड विकेटच्या दिशेने हा जाणारा चेंडू. हर्षल यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या, 1 फलंदाजाला बाद केलं. करण खेळतोय 3 चेंडू 4 धावांवर आणि सौरभ खेळतोय 2 चेंडू 2 धावा. यावेळी मात्र प्रहार केला या चेंडूवर, परंतु संपर्क झाला नाही फडी आणि चेंडूचा. चेंडू जात होता वाईड लॉंग ऑनला.
यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा चौकार. बराच वेळेच्या विश्रांतीनंतर 4 षटकांचा खेळ पूर्ण, 39 धावा 3 गडी बाद. पुन्हा एकदा 4 षटकांचा खेळ पूर्ण, 39 धावा 3 गडी बाद. मी पंचांना विनंती करतो की 4 ओव्हर झाले आहे तरी 2 मिनिटाचा विश्रांती ब्रेक ठेवून मॅच लवकरात लवकर चालू करावा. दोन्ही पंचांना एक विनंती आहे, 2 मिनिटाचा ब्रेक ठेवून मॅच लवकरात लवकर चालू करावा. प्रज्वलचा अचूक टप्प्यात सोडलेला चेंडू, सुंदर चेंडू. निश्चितच या चेंडूवर धाव मिळालेली नाही. आणि सरळ सोपा झेल या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रशंसा करावी लागेल प्रज्वलची. प्रज्वल छोटा पॅकेट बडा धमाका म्हणतात. दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या षटकाची दुसरी सफलता. या ठिकाणी प्रज्वल परडकर यांचं दुसरं षटक प्रगतीवर आहे. केवळ 2 धावा दिल्या आतापर्यंत आणि 2 फलंदाजांना बाद केलं. नवीन आलेले फलंदाज अंकित शेडगे. प्रज्वल विरुद्ध अंकित असं युद्ध पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस आला होता, 21 धावा. त्यानंतर मात्र पूर्ण आवर घातला गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. प्रशंसा करावी लागेल या युवा गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर टिचून गोलंदाजी करतो, अचूक टप्प्यावर चेंडू सोडतोय आणि एक व्हेरिएशन आहे जे एक कौशल्य असायला पाहिजे. ते कौशल्य एवढ्या कमी वयामध्ये प्राप्त केलेलं असं म्हणाव्यास हरकत नाही प्रज्वल यांनी. पुन्हा एकदा सन्मान करण्यास भाग पडलं. प्रशंसा करावी लागेल प्रज्वल यांची. एक कौशल्यवान गोलंदाजाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. आपल्या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करताना दिसतोय. कधी उंची असलेला, कधी मंद गतीचा, कधी वेगाने सोडलेला, कधी उंच टप्प्यावर खोलवर सोडलेला, अशा प्रकारचे वेगवेगळे चेंडू या ठिकाणी सोडतोय. प्रशंसा करावी लागेल.
भविष्यात एक चांगला गोलंदाज म्हणून यांच्याकडे पाहायला जाईल. यावेळी मात्र फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांच्या हातून चुकी झाली आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, 22चा इशारा आणि चौकार. 43 धावा फळ्यावरती आलेल्या. अशा प्रकारचा जर गोलंदाज असला तर त्याला योग्य अशी साथ क्षेत्ररक्षकांकडून लाभली पाहिजे. पुन्हा एकदा यावेळी मात्र बुडा सोडलेला चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकांनी अलगद उचलून धरला आणि फेकी गेली ती गोलंदाजाकडे. या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव गोळा केली. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 44 धावा, 4 गडी बाद. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 44 धावा, 4 गडी बाद. सौरभ चराडे खेळतोय 3 चेंडू 6 धावांवर 1 चौकाराच्या मदतीने आणि अनिकेत शेळके आलेला खेळाडू 4 चेंडूवर 1 धाव काढून नाबाद आहेत. प्रज्वल यांनी 2 षटकामध्ये लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा. आजच्या या सामन्याचे पंच अभिनव सर आणि राहुल सर थोडं तातडीने घेत चला. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत होता मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. हा चेंडू जातोय लॉंग ऑफला. 1 धाव निश्चितच प्राप्त होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढून होत आहेत 45 धावा. आता मात्र सौरभ विरुद्ध राजू पंचलानी या दरम्यान युद्ध होताना दिसेल. राजू पंचलानी यांनी सुद्धा एक फलंदाजाला बाद केला. एक सफलता प्राप्त झालेली आहे. राजू पंचलानी विरुद्ध सौरभ चराडे. बॅटची कळागे चेंडू यष्टीरक्षकाकडे आणि सौरभ चरडे मोठा फलंदाज बाद होऊन ज्यावेळी या ठिकाणी या 2 संघादरम्यान सामना सुरू होता. बॉक्सर कॉप्स आणि सेंट्रल रेल्वे. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जो धावांचा पाऊस पाडलेला होता जालंधर सिंग यांनी 21 धावा फळ्यावरती आलेल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. असं वाटत होतं की मोठ्या धावांच्या दिशेने वाटचाल करतो की काय हा संघ. त्यानंतर मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी अचूक टप्प्यावर टिच्चून मारा करीत अक्षरशः विळका घातला फलंदाजाला आणि हा घेरका घालून धावांना आवर घातला आणि सुरेख अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. पहिलं षटक वगळता इतर सर्व षटक या ठिकाणी अतिशय उच्च दर्जाचे सोडण्यात आले. राजू पंचलानी यांना दुसरी सफलता प्राप्त झालेली आहे. अब्दुल राजीक यांच्या फळीमधून ही पहिली धाव निघते. स्वतःचं खातं उघडून श्वास घेत असेल दोन्ही फलंदाजांनी आपला एक धाव या ठिकाणी स्वतःचं खातं उघडलेलं आहे. 46 धावा, 5 गडी बाद. 6वं षटक प्रगतीवर असताना किती धावांपर्यंत मजल मारू शकतात बघावं लागेल. पुन्हा एकदा अगदी बुडा सोडलेला चेंडू, यष्टीभेदी चेंडू. 6वा झटका. बॉक्सर क्रॉप्स विरुद्ध सेंट्रल रेल्वे. बॉक्सर क्रॉप्स या संघाची पतझड सुरू झालेली आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आलेला आहे.
लवकरात लवकर पण दोन्ही पंचांना एक विनंती आहे की हा सामना लवकरात लवकर लावावा. त्यानंतर आपल्याला पुन्हा 3 मॅचा पुन्हा खेळायच्या आहे. मी पंचांना एक विनंती करतो की हा सामना लवकरात लवकर संपवा. नवीन आलेले फलंदाज खैबर अली आणि अब्दुल राजिक. सन्मान केला आहे. चेंडूचा एक धाव घेतली बघावं लागेल. सरळ फेकी केली होती मात्र आपल्या सुरक्षा सीमारेषेपासून बरंच लांब होते परंतु फेकीवर चेंडू गेला नव्हता. आणि ही 6व्या षटकाचा अखेरचा चेंडू घेऊन येतो या ठिकाणी राजू पंचलानी. केवळ 11 धावा खर्च केल्या आणि 3 बहुमूल्य फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला राजू पंचलानी यांनी. 6 गडी बाद 47 धावा फलकावरती आलेल्या. दोघांनी अब्दुल आणि खैबर यांनी आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे दोघांनी. स्कोअर लेगच्या दिशेने हा फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. सीमारेषेच्या दिशेने एक धाव घेतली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो की काय बघावं लागेल. आणि पुन्हा रिव्ह्यू नो बॉलचा. या ठिकाणी नो बॉल देण्यात आलेला आहे. 2 धावा धावून काढल्या अशा 3 धावा एकत्रित झालेल्या आहे आणि प्री हिट पण आहे. 50 धावा बॉक्सर कॉप्स यांच्या 50 धावा अर्धशतक खोड्यावरती लागलेला आहे. बॉक्सर कॉप्स आणि एक धाव 51 धावा फलकावरती लागलेल्या आहे. बॉक्सर कॉप्स यांच्या 6 षटकांचा खेळ पूर्ण 51 धावा 6 गडी बाद. सेंटर लाईनला एक विनंती आहे की हा सामना लवकरात लवकर संपवा. दोन्ही पंचांना एक विनंती आहे की हा सामना लवकरात लवकर संपवा. त्यानंतर पुन्हा 3 मॅचेस खेळ बाकी आहे. हो नाही आणि आपल्या सुरक्षा सीमा रेषेमध्ये पोहोचलेले होते. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. 30 नंबरचा टी शर्ट परिधान केलेला खेळाडूने चेंडूला अडवलं. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 53 धावा 6 गडी बाद. 7व्या षटक प्रगतीवर.
अब्दुल राझिक आणि खैबर अली ही जोडी हर्षल वानकडे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत केवळ 9 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाजाला बाद केलं. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. यावेळी मात्र संपर्क झाला फळी आणि चेंडूचा आणि सरळ सोपा झेल लॉंग ऑफला. राजीव भाऊ, राजीव भाऊ 11 मध्ये आहे तो खेळाडू. आल्यास पॉईंटच्या दिशेने फटकार हाणलेला आहे. निश्चितच एकच धाव प्राप्त होईल. 54 धावा फळ्यावरती लागलेल्या 7 गडी बाद 7व्या षटकात प्रगतीवर असताना ओम रामावत नावाचा खेळाडू खेळपट्टीवर आला आणि आल्याच आपलं स्वतःचं खातं उघडलं. अखेरच्या 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 54 धावा फळ्यावरती 7 गडी बाद. हर्षल यांचा सुरेख चेंडू तेवढा सुरेख असा फटकार आणि हा झेल डीप मिड विकेटला. 8वा झटका या ठिकाणी बॉक्सर कॉप्स या संघाला लागलेला. हर्षल वानखडे यांची प्रशंसा करावी लागेल. दुसरं षटक प्रगतीवर आहे. केवळ 10 धावा खर्च केल्या आणि 3 बहुमूल्य फलंदाजांना बाद केलं. अचूक टप्प्यावर मारलेला फटकार, स्ट्रेटला हाणलेला फटकार, 1 धाव या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. 55 धावा फळ्यावरती लागलेल्या. 7 षटकांचा खेळ पूर्ण. 55 धावा 8 गडी बाद. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार वैभव नेहारे आणि आयोजकांशी संपर्क साधतील. यानंतरचा होणारा सामना नाणेफेकीचा कौल घेण्याकरता पुढे सरसम टोलवण्याचा प्रयत्न. 7 अपयश या ठिकाणी. प्रशंसा करावी लागेल पुन्हा एकदा नवीन गोलंदाजाची श्रीकांत यांची. पुन्हा एकदा या ठिकाणी केवळ एकच धाव प्राप्त होईल. मिड विकेटला मारलेला फटकार. छप्पन्न धावा फळ्यावरती आलेल्या 8 गडी बाद. अखेरच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. यानंतरचा होणारा सामना छत्रपती रायडर्स विरुद्ध शेर शिवाजी. यानंतरचा होणारा सामना छत्रपती रायडर्स विरुद्ध शेर शिवाजी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आयोजकांशी संपर्क साधावा.
हा राजे शिवाजी. अचूक टप्पा सोडलेला चेंडू पुन्हा एकदा. अखेरच्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करतोय श्रीकांत. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस, त्यानंतर मात्र आपल्या गोलंदाजीच्या लयमध्ये परत येतोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत केवळ 1 धाव दिलेली. बॅटची कडाके, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये राहिला. पंचांकडे दाद मागतायत आणि तिसऱ्या पंचांकडे पुन्हा निर्णय आलेला आहे. मी आयोजक रनआउट का या अंपायर. प्रशंसा करावी लागेल श्रीकांत यांची. पहिल्या षटकामध्ये महागडे जरी पडले होते, त्यानंतर मात्र आपल्या दुसऱ्या षटकामध्ये परत येतोय लयमध्ये हा गोलंदाज श्रीकांत. आणि आतापर्यंत 4 चेंडू सोडलेले आहेत. आणि केवळ 4 चेंडूमध्ये 1 धाव दिली. आता याच्यावर काय निर्णय येईल पंचांचा माहिती पडेल. आणि या ठिकाणी धावचित केलेला आहे. बॅटची गळा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी यशस्वी पूर्ण झाली अशी म्हणावी हरकत नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे. अखेरचा चेंडू होता. अखेरचा चेंडू होता. निर्णय अजूनही बाधित आहे. हा 8 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. यानंतरचा होणारा सामना छत्रपती रायडर्स विरुद्ध राजे 11. छत्रपती रायडर्स विरुद्ध राजे 11. दोन्ही संघाचे कर्णधार वैभव नेहारे यांच्याशी संपर्क साधतील. 11 खेळाडूंची यादी आणि नाणेफेकीचा कौल घेण्याकरता येतील. एकूण 60 धावा फलकावरती लागलेल्या आहे. 9 गडी बाद. 8 षटकांचा खेळ पूर्ण आणि 60 धावांचा पाठलाग करावा लागेल या ठिकाणी सेंट्रल रेल्वे या संघाला. काटोल चषक 2025 तालुका क्रीडा संकुल काटोल या मैदानावर अतिशय उत्तम दर्जाचे आयोजन आणि नियोजन. प्रथम पारितोषिक 55,555 रुपये तर्फे काटोल चषक कमिटी. द्वितीय पारितोषिक 33,333 रुपये सन्मान्य श्री अंशुभाऊ ठाकूर, सन्मान्य श्री नमाजी अली, सन्मान्य श्री रवीजी असरेड यांच्यातर्फे. मालिकावीर 5,000 रुपये रोख पारितोषिक तन्मयभाऊ घोडे यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाजाला 3,000 रुपये किशोरभाऊ गाडवे यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाजाला 3,000 रुपये राजूभाऊ सरडे यांच्याकडून. संपूर्ण चषक या ठिकाणी पुरवण्यात आलेले आहे सन्मान्य श्री अजयभाऊ बागडे, अंकलजी उईके, रॉयल पेंट्स काटोल यांच्याकडून 3,000 रुपये रोख. चेंडू पुरवठा करण्यात आलेला अभिषेकजी चांडक यांच्याकडून 3,000 रुपये रोख. अंतिम सामन्याकरता सामनावीराचा बहुमान 3,000 रुपये रोख.
शुभमजी करपुरिया व तुषारजी भुंबर स्टार कॅपिटल फायनान्स यांच्या तर्फे उत्कृष्ट खेळाडूला या ठिकाणी 3,000 रुपयाचे रोख पारितोषिक सन्माननीय श्री लवभाऊ ढोके यांच्याकडून देण्यात येणार आहे. सतत 3 षटक सतत 3 फलंदाजाला जर बाद केलं तर 3,000 रुपये रोख पारितोषिक सुभाषभाऊ खोटे यांच्याकडून प्राप्त आहे. अध्यक्ष संदीप भाऊ इंगडे, उपाध्यक्ष रवी भाऊ असरेट, सचिव पंकज भाऊ चन्ने, सहसचिव वैभव भाऊ नेहारे, आदित्य भाऊ पारवेकर, चंचल भाऊ वंजारी, इरफान भाई अली, पीयूष भाऊ जयस्वाल, राजू भाऊ पंचलानी, मुकद्दर सिंग, जालंधर सिंग, अविनाशजी वाघदरे, मोलाचे सहकार्य आणि जे या ठिकाणी 10 संघ दाखल झाले. न्यू स्टार, सेंट्रल रेल्वे, बॉक्सर 11, छत्रपती रायडर्स, राजे 11, शेर शिवाजी 11, ब्रदर्स 11, YSW, MV स्टार्स, क्रॉप्स 11, 10 संघाच्या कर्णधाराचे आणि संघ मालकाचे खूप खूप धन्यवाद. साठ धावांचा पाठलाग करावा लागेल या ठिकाणी. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे. छत्रपती रायडर्स राजे 11, छत्रपती रायडर्स आणि राजे 11 या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल घेण्याकरता मंचाकडे येतील. या ठिकाणी फलंदाज पाठवायचा आहे. सामना सुरू होतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज खेळपट्टीकडे येताना दिसत आहेत. हा सामना सुरू करावा ताबडतोब पंचांनी. निर्धाव चेंडू, अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, धाव निश्चितच प्राप्त झालेली नाही. विनोद केवटे गोलंदाजी करताना. सामना करतोय आदित्य फुके आणि उमेश चव्हाण. याला सन्मान केला या चेंडूचा. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू येतोय. आमच्याकडे बघावं लागेल निश्चितच हा चौका जातो की काय. या ठिकाणी चौकार आणि खातं उघडलेलं आदित्य फुके यांनी स्वतःचं खातं उघडलं या ठिकाणी चौकाराने. विनोद विरुद्ध आदित्य.
सेंट्रल रेल्वे विरुद्ध बॉक्सर. अरे धावत या, मोठा फटकार पुन्हा आमच्याकडे येतो आणि षटकार या ठिकाणी. अंपायर वही तो वही तो बोला रोक के इधर गिरा है. चेंडू हवेत, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाही या ठिकाणी. मिड विकेटला मारलेला फटकार या ठिकाणी. एक धाव घेतली, एकाच धावावर समाधान असतील आणि धावांचा पाऊस पाडतो या ठिकाणी. आदित्य फुके आपल्या भात्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करत आपल्याकडे जे कौशल्य आहे ते कौशल्याला पणाला लावत एक चौकार आणि एक षटकार आणि आता एक धाव. आपली जबाबदारी या षटकातील पूर्ण झाली असं गृहीत धरून सहकार्याला प्राचारण केलं की आपण आता सन्मान केला. या चेंडूचा धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता, धाव सुद्धा प्राप्त झालेली नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या बाजूलाच या ठिकाणी. कहाँ है भाई? भाई कुठे गेला निखिल दा? हाँ काटोले आले का? तो मोबाईल आणला त्यांनी सांगा. ठीक आहे. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने ढकललेला चेंडू, चोरटी धाव, एक धाव प्राप्त केली. 12 धावा. राजे 11 विरुद्ध छत्रपती रायडर. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल घेण्याकरता आयोजकांशी संपर्क साधतील. वैभव भाऊ आणि पंकज भाऊ यांच्याशी संपर्क साधतील. राजे 11 चे कर्णधार, छत्रपती रायडर्सचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहे. राजे 11 या संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल घेण्याकरता मंचाच्या पुढे येतील. सुंदर लेफ्टी रक्षकाकडून एका हातामध्ये सूर मारून या चेंडूला अडवलं. पहिला झटका या ठिकाणी सेंट्रल रेल्वे या संघाला लागलेला. नवीन आलेला फलंदाज अक्षय आदित्य अशी जोडी गोलंदाजी करतो या ठिकाणी सौरभ. पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त झालेली सौरभ चरडे यांना. सन्मान केला या चेंडूचा पुन्हा एकदा या ठिकाणी एक धाव आणि
आपल्या सुरक्षा सीमारेषेच्या आतमध्ये पोहोचले. पॉइंटला ढकललेला चेंडू होता. क्षेत्ररक्षकांनी अलगद उचलून धरला, परंतु चोरटी धाव दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी एकत्र केली. धावसंख्या हळूहळू होईना या ठिकाणी वाढताना 13 धावा, 1 गडी बाद. 40 चेंडू 47 धावा असं समीकरण. मोठा फटकार, चेंडू मात्र आऊट. आणि बघायला गेल्या ठिकाणी सुंदर झेल या ठिकाणी टिपलेला आणि आघाडीचा तागड फलंदाज याला बाद करताना दुसरा झटका. सौरभ चरडे यांना दुसरी सफलता. नवीन बॅट्समन नेम बॉल है कि नहीं पूरे दिशा भटकलेला चेंडू डाव्या अष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू पंचांनी याला वाईट दिलेला आहे. आजच्या या सामन्याचे पंच अभिनव सर आणि त्यांच्या मदतीला राहुल सर दोन्ही नागपूरवरून बिलॉंग करतात. 14 धावा फळ्यावरती आलेल्या आहे. 2 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीवर असताना सन्मान केला या चेंडूचा. या सन्मानातून सुद्धा शॉर्ट सिली मिड ऑफर हा चेंडू अडवला गेला. 1 धाव निश्चितच प्राप्त होईल आणि 1 धाव प्राप्त झालेली. 15 धावा फळ्यावरती आलेल्या 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा 5वा चेंडू घेऊन येतोय सौरभ चरडे. सौरभ विरुद्ध अक्षय. अक्षय फलंदाजी करतोय. मोठा फटकार. आता मात्र या ठिकाणी षटकार या शंकाने पंचांचा इशारा येतोय. 21 धावा. फुडीमधून आलेला षटकार. आतापर्यंत सौरभ यांनी सुंदर गोलंदाजी केलेली होती. 2 महत्वाच्या फलंदाजांना माघारी पाठवलं होतं पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू. यावेळी मात्र क्षेत्ररक्षकांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं. निश्चितच आपल्या संघाकरता काही धावा वाचवल्या. नहीं है एक रन 1 रन. 2 षटक 22 धावा 2 गडी बाद. नहीं तीसरे मैच है. 36 चेंडू 38 धावा.
फटकार मारण्याचा प्रयत्न, फळी आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. दोन क्षेत्ररक्षक या ठिकाणी, थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. या संधीचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी. रितेश 35 बॉल 36 धावा आणि समीकरण आलेलं आहे 35 चेंडूमध्ये 36 धावा सेंट्रल रेल्वेला. या संघाला विजयी होण्याकरता आणि बघावं लागेल कोण हा सामना घेऊन जाईल. नहीं ना भाई, ऐसे पूछ रहा है यार भाई, 2 रुपए के पेन के लिए ये मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न, संपर्क फारसा झाला नाही. लॉंग ऑनला हा गेलेला फटकार. या ठिकाणी निश्चितच एक धाव प्राप्त होईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे या ठिकाणी टॉस करण्याकरता यायचं आहे. पाहुणे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे नाणेफेक करण्याकरता. या ठिकाणी अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू, निर्धाव चेंडू. या ठिकाणी वैभवजी निहारे आपल्या संघाचे कर्णधार आलेले आहे नाणेफेकीचा कौल घेण्याकरता. उसे वाइट नहीं रहता वो. प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्रेटला मारलेला फटकार, निश्चित एकच धाव प्राप्त होईल. आणि आता आदित्य हिरुडकर दाखल फलंदाजी करतोय. 6 चेंडू 11 धावा 1 षटकाराच्या मदतीने. चेंडू हवेत आणि झेल. का मानत आहे. तिसरा झटका सेंट्रल रेल्वेला 26 धावांवर. लो स्कोरिंग मॅच रोमांचक स्थितीमध्ये पोहोचताना आता मात्र 30 चेंडू 34 धावा असं समीकरण. सव्वीस धावा 3 षटकांचा खेळ पूर्ण. 26 धावा 3 गडी बाद. आता 30 चेंडू 34 धावा असं समीकरण आलेलं आहे. आणि या ठिकाणी झेल. चौथा झटका सेंट्रल रेल्वे या संघाला.
इरफान भैया को और 500 रुपये फोन पे नंबर बता देना मला इरफान भैया को. आपका नाम भैया? आकाशभाऊ दोडके यांच्याकडून इरफान भाई यांना जर या षटकामध्ये 10 धावांपेक्षा कमी धावा दिल्या आणि अजून एका फलंदाजाला जर बाद केलं तर 500 रुपयाचे रोख पारितोषिक आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जर आपण 10 पेक्षा कमी धावा दिल्या आणि एका फलंदाजाला बाद केलं तर आकाशभाऊ दोडके यांच्याकडून 500 रुपयाचे रोख पारितोषिक इरफान भाई यांना. या ठिकाणी टॉस करण्याकरता बाबा आलेले आहे. मी विनंती करतो दुसऱ्या कर्णधारांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आशिष भाऊ वाघ या ठिकाणी आलेले आहेत. आशिष भाऊ वाघ अक्षयभाऊ बेलकडे यांच्या पुढे हा टॉस होताना अक्षयभाऊ बेलकडे तिसरा बॉल आहे. जाणीवपूर्वक हा चेंडू सोडलेला. एकच धाव प्राप्त होईल. सुंदर क्षेत्ररक्षण. रोमांच निर्माण झालेला या सामन्यामध्ये. या आधी जर झेल पकडला गेला असता तर अजून अडचणीत सापडला असता सेंट्रल रेल्वे हा संघ. 4 गडी बाद. 500 रुपयाचे रोख पारितोषिक आहे इरफान भाई यांना एका फलंदाजाला अजून बाद केल्यास. आतापर्यंत केवळ 1 धाव दिलेली आहे. 10 पेक्षा कमी धावा दिल्यास आणि अचूक टप्प्यावर सोडलेला हा चेंडू त्रिफळाचीत झालेला आहे आणि फलंदाजाला बाद केला. निश्चितच 500 रुपयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत इरफान भाई अली. 5वा झटका सेंट्रल रेल्वे या संघाला. सत्तावीस धावा फळ्यावरती लागलेल्या आहे. 5 गडी बाद. 4थं षटक प्रगतीवर. 25 चेंडू 33 धावा असं समीकरण. 26 चेंडू 33 धावा. अचूक टप्प्यात सोडलेला चेंडू जातोय लॉंग ऑनला. एकच धाव प्राप्त होईल. अखेरचा चेंडू. भाई आकाश भाऊ यांनी 500 रुपये रोख आणून द्यावे पण नो बॉल दिलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेलेला आहे. तोपर्यंत या ठिकाणी नाणेफेक करून घ्या. अक्षयभाऊ बेलकडे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाणेफेकाचा कौल होताना सेफ है भाई. सेफ आहे. या ठिकाणी टॉस होतोय. अरे हाथ लाके नो कर रो. छत्रपती रायडर्स यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आणि प्रथम
गोलंदाजी स्वीकारलेली आहे. छत्रपती रायडर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि या ठिकाणी 500 रुपयाचे रोख पारितोषिक प्राप्त झालेले आहे. आकाश ने उनका नाम 500 रुपये. नहीं नहीं 150 चोवीस चेंडू 32 धावा. बॉलर कोण आहे? इरफान यांनी पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना बाद केलं. अक्षय यांच्याकडून 500 रुपयाचे रोख पारितोषिक त्यांना प्राप्त झालेलं आहे. 32 रन. 24 चेंडू 32 धावा. 24 चेंडू 32 धावा. होला भाई बड़े दिनों बाद इधर है, आलू देना भाई. सही मार के दूं क्या? सुंदर गोलंदाजी परत. पे आलेला आहे म्हणा इरफान दादा. या ठिकाणी 500 रुपये पारितोषिक रोख पारितोषिक आलेलं आहे. मुकत्तरबाई यांच्या हातामध्ये हे रोख पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. या दरम्यान अतिशय सुंदर असा चेंडू अक्षय विरुद्ध अभिजित. पुन्हा अचूक टप्प्यात सोडलेला चेंडू. निर्धाव चेंडू. समीकरण या ठिकाणी वाढत चाललेलं. 22 चेंडू 32 धावा. 22 चेंडू 32 धावा. देना 200 भाई. 100 में मजा नहीं आता भाई. इरफान भाई यांनी जर स्टंपिंग केली तर पुन्हा 100 रुपयाचे रोख पारितोषिक आहे त्यांना आकाश भाऊ यांच्याकडून. मोठा फटकार. चेंडू हवेत आणि निश्चितच मोठा एक असेल. पंचांचा इशारा. षटकार. पुन्हा या ठिकाणी संचार निर्माण झालेला आहे. सेंट्रल रेल्वे प्रॅक्टिस बॉल 26 रन सांगून देत जा. म्हणून देत जाते. आणि षटकार आलेला आहे. कव्हरच्या वरून मारलेला जोरदार फटकार आणि सेंट्रल रेल्वे या संघामध्ये संचार निर्माण झालेला आहे. आता मात्र समीकरण आलेलं आहे. 21 चेंडू 26 धावा. या ठिकाणी सन्माननीय भजन सर यांचं आगमन मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. 21 बॉल में 26 लग रहे हैं. 21 चेंडू 26 धावा. ओहो पुन्हा सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. जल्लोष होताना प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना. हृदयाची स्पंदन वाढवणारा सामना. चढ उतार या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. 20 चेंडू 26. पुन्हा एकदा मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातून आणि फलंदाजाला चकमा देऊन यष्टीरक्षकाच्या मागे गेला. लेग बाईचा इशारा या ठिकाणी. 19 चेंडू 25 धावा. 19 चेंडू 25 धावा. पुन्हा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. निर्धाव चेंडू. 18 चेंडू 25 धावा. 18 चेंडू 25 धावा. चुरस निर्माण झालेला हा सामना. बघावं लागेल हा सामना कोण घेऊन जाईल. उत्कंठा शिगेला पोहोचलेली प्रेक्षकांची. मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित. सर्व प्रेक्षकांचे आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. हा सामना पाहायला आलेत. टेनिस क्रिकेट क्लबला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. 18 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. तुमच्या आवाज पोहोचतच नाही ते माईक याच्यामध्ये साऊंड बरा म्हणत आहे. 18 चेंडू 25 धावा. फुल आहे. 35 धावा. 5 गडी बाद. 5 षटकांचा खेळ पूर्ण. 18 चेंडू 25 धावा. क्या रिटर्न हेड होती क्या?
सुंदर गोलंदाजी परत इरफान यांची प्रशंसा करावी लागेल. चुरस निर्माण झालेला हा सामना. या सामन्यामध्ये चढ उतार पाहायला मिळाले. 17 चेंडू 25 धावा. मोठा फटकार आणि चेंडू जाईल 6 धावांकरिता. पंचांचा इशारा. षटकार. सोळा चेंडू 19 धावा. 16 चेंडू 19 धावा. चेंडू 19 धावा. इरफान यांच्या दुसऱ्या चेंडूवर जोरदार असा प्रहार करत षटकार हाणलेला, फाईन लेगच्या वरून मारलेला हा फटकार. पुढे सगळं सुंदर असा फटकार. पुन्हा एकदा चेंडू हवेत निचीतच मोठा असेल. पुन्हा एकदा षटकार. 15 चेंडू 13 धावा. 15 चेंडू 13 धावा. आणि या सामन्याची संपूर्ण सूत्र अभिजित सिद्धार्थ आपल्या हातामध्ये घेताना केवळ 9 चेंडूचा सामना करीत 3 षटकाराच्या मदतीने 19 धावा फळ्यावरती लावलेल्या आहे. 15 चेंडू 13 धावा. चेंडू 19 धावा 13 धावा. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न बॅटची कडे. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. या ठिकाणी एकच धाव प्राप्त होईल आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. 14 चेंडू 12 धावा. चेंडू 12 धावा. आणि या ठिकाणी आता सौरभ बघावं लागेल खातं उघडून न करता धडपडतो या ठिकाणी आलेला इरफान यांचा पुढचा चेंडू. निश्चितच या चेंडूवर धाव प्राप्त झालेली नाही. अचूक टप्प्यावर सोडलेला चेंडू. प्रशंसा करावी लागेल दोन्ही संघाची. दोन्ही संघ विजयाच्या प्रतीक्षेत आहे. दोन्ही संघ या ठिकाणी प्रयत्न करतायत. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या मागे आणि 4 धावा. पंचांचा इशारा. चौकार. बावन्न धावा पड्यावरती लागलेला आहे. सेंट्रल रेल्वे यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 52 धावा पड्यावरती लागलेला आहे. 6 षटकांचा खेळ पूर्ण. 5 गडी बाद. आता मात्र 12 चेंडू 8 धावा. 12 चेंडू 8 धावा. सेंट्रल रेल्वे 52 धावा. 5 गडी बाद. 6 षटकांचा खेळ पूर्ण. 12 चेंडू 8 धावा. 12 चेंडू 8 धावा. मोठा फटकार मारण्याचा प्रयत्न. साप अपयश आलं. या ठिकाणी निर्धाव चेंडू. पुन्हा चुरस निर्माण होताना दोनही संघ आपला 100% एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतात. आता मात्र 11 चेंडू 8 धावा. 11 चेंडू 8 धावा असं समीकरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रेक्षकांची उत्कंठा या ठिकाणी शिगेला पोहोचताना रोमांच निर्माण झालेला.
मोठा फटकार निश्चितच मोठा एक असेल या शंका नाही. पंचांचा इशारा येतो. षटकार 6 धावा आहे. अंपर आता मात्र 10 चेंडू 2 धावा. 10 चेंडू 2 धावा. सेंट्रल रेल्वे यांच्या आवाक्यात हा विजय दिसतोय. दस गेंदों में 2 रनों की जरूरत सेंट्रल रेलवे को मैच जीतने के लिए, और यार्कर लेन और देखना होगा प्रयास, और 1 रन डाई हो चुका है, मैच विकॉल हो चुका है. अभी 9 गेंद में 1 रन चाहिए. सामने सौरभ पाटिल और गेंदबाजी में सौरभ चौडे. या ठिकाणी सेंट्रल रेल्वे हा संघ विजयी झाला. या ठिकाणी आकाश भाऊ दोडके यांच्याकडून 500 रुपयाचे रोख पारितोषिक प्राप्त झालेले आहे. मी विनंती करतो या ठिकाणी इरफान भाई अली यांनी यावं आणि आपलं बक्षीस आकाश भाऊ दोडके यांच्या हातून हे बक्षीस घेऊन जावं. इरफान भाई अली आपलं रोख पारितोषिक घेऊन जातील अशी मी त्यांना विनंती करतो. कोणी असेल आकाश भाऊ दोडके तुम्हीच घ्या ना. तुम्ही इथे या, त्यांना बोलवतो. इरफान भाऊ अली मंचाकडे येतील. त्यांना काही रोख पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. इरफान भाई